न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. जसा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम पाहण्यासाठी आपण इनेर्शिया जडत्वाची माहिती पाहिली होती, तसं न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम पाहण्यासाठी आपल्याला मोमेंटम संवेग या संकल्पनेची माहिती करून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण सुरुवातीला व्हॉट इज मोमेंटम, मोमेंटम म्हणजे काय तो भाग पाहणार आहोत. आता एखादं जे बल आहे त्या बलाचा जो परिणाम असतो, द इफेक्ट ऑफ फोर्स डिपेंड्स ऑन टू थिंग्स. फर्स्ट इज द मास ऑफ ऑब्जेक्ट, म्हणजे त्या ठिकाणी जी वस्तू असते त्या वस्तूचं मास म्हणजे वस्तुमान, अँड इट्स व्हेलोसिटी, आणि तिचा जो वेग असतो त्या वेगावरती, म्हणजेच इफेक्ट ऑफ फोर्स, बलाचा परिणाम डिपेंड्स ऑन मास ऑफ ऑब्जेक्ट अँड इट्स व्हेलोसिटी, तिच्या वस्तुमानावरती आणि वेगावरती अवलंबून असतो. म्हणजे आता सपोज एखादी वस्तू आहे, समजा एक 3 किलोचा दगड आहे आणि एक 10 किलोचा दगड आहे. दोनही दगड आपण उचलले आणि सपोज पायावर टाकले. 3 किलोच्या दगडात आणि 10 किलोचा दगड यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल का 10 किलोचा दगड जो आहे तो जास्त लागेल, कारण त्याचं मास जास्त आहे, वजन जास्त आहे. दुसऱ्या बाजूला एक गाडी आहे, 2 गाड्या आहेत आणि दोन्ही गाड्यांचं वजन सारखंच आहे. दोन्ही गाड्या समान वस्तुमानाच्या आहेत, म्हणजे सारख्याच गाड्या आहेत दोन्ही. एक गाडी 20 किलोमीटर प्रति तास वेगाने चाललेली आहे आणि जाऊन दुसऱ्या एका गाडीला धडकली. आता दुसरी गाडी जी 100 किलोमीटर प्रति तास वेगाने चाललेली आहे ती जाऊन दुसऱ्या गाडीला धडकली. परिणामाचा जर विचार केला तर पहिल्या गाडीचा जो वेग आहे तो कमी असल्यामुळं तिचा परिणाम कमी होणार आहे, पण दुसरी गाडी जी आहे तिचा वेग जास्त असल्यामुळं त्या गाडीवरती होणारा जो परिणाम आहे तो मोठा असणार आहे. याचाच अर्थ काय होतो की इफेक्ट ऑफ फोर्स डिपेंड्स ऑन मास ऑफ ऑब्जेक्ट, वस्तूचं वस्तुमान, अँड इट्स व्हेलोसिटी, तिचा वेग याच्यावर अवलंबून असतो. न्यूटन एक्सप्लेन्ड इट ॲज द मोमेंटम. न्यूटन काय करतोय, यालाच संवेग असं म्हणतोय. मग याच्यावरनं जर आपण त्याची डेफिनेशन जर पाहिली तर आपल्याला असं सांगता येईल, मोमेंटम इज नथिंग बट द टोटल क्वांटिटी ऑफ मोशन contained in the body. म्हणजे संवेग म्हणजे काय, एखाद्या वस्तूमध्ये सामावलेला जो एकूण वेग जो असतो त्या वेगाला संवेग असं म्हणायचं. टोटल क्वांटिटी ऑफ मोशन कंटेन्ड इन द बॉडी, एखाद्या वस्तूमध्ये सामावलेला तिचा एकूण वेग म्हणजे संवेग आहे. मग याचं जर आपण व्हॅल्यू काढायची जर हे ठरवलं, याचं मेजरमेंट करायचं ठरवलं, इट्स मेजर कॅन बी टेकन बाय, याचं मेजर जर काढायचं म्हटलं, घ्यायचं म्हटलं तर इट इज नथिंग बट, म्हणजे मोमेंटम जो त्या ठिकाणी P ने दर्शवला जातो. मोमेंटम इज नथिंग बट द प्रोडक्ट ऑफ मास ऑफ ऑब्जेक्ट अँड इट्स व्हेलोसिटी. कारण दोन्हीवर अवलंबून आहे, म्हणून मोमेंटम म्हणजे काय असतो, संवेग म्हणजे काय असतो, तर जी वस्तू आहे त्या वस्तूचा मास इंटू व्हेलोसिटी, तिचा वेग, म्हणजेच वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार असतो.
So its measure is taken by mass, product of mass and velocity. म्हणजे आपल्याला त्याचा जर हे काढायचं असेल, मूल्य जर काढायचं असेल तर ते कसं काढता येतं, वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार करून. मग आता जर आपल्याला त्याचं जे युनिट आहे ते युनिट जर पाहायचं असेल तर सेम त्या ठिकाणी इथं काय करता येईल आपल्याला, मास युनिट जे आहे ते सपोज आपण MKS घेतलं आणि CGS जर घेतलं तर MKS मध्ये मास युनिट आहे त्या ठिकाणी kg आणि CGS मध्ये ते जे आहे ते आहे ग्रॅम. आता व्हेलोसिटीचे एकक जे आहे MKS मध्ये ते मीटर पर सेकंद आहे आणि ग्रॅम याच्यामध्ये CGS मध्ये त्याचे एकक आहे सेंटीमीटर पर सेकंद. मग याच्यावरून आपल्याला सांगता येतं का जो संवेग जो आहे, मोमेंटम जो आहे त्याचं मूल्य जे असतं ते मूल्य त्याचं हे जे युनिट जे आहे ते युनिट MKS मध्ये kg इंटू मीटर पर सेकंद आणि ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद आपल्याला सांगता येईल. नाउ व्हेलोसिटी, संवेग वेग जो आहे ते वेगामध्ये आपण कशाचा विचार करत असतो, त्या ठिकाणी डायरेक्शनचा पण विचार करतो आणि स्पीड जे त्याचं स्पीड जे आहे त्याचा विचार होत असतो. म्हणजेच म्हणून मग जर व्हेलोसिटीला जसं त्या ठिकाणी व्हेलोसिटी जी असते ती डिस्प्लेसमेंट आणि डायरेक्शन याच्यावर अवलंबून असते. मग जर व्हेलोसिटीवरती जर मोमेंटम अवलंबून असेल देन मोमेंटम ही जी संकल्पना आहे ती याच्याप्रमाणेच व्हेलोसिटी प्रमाणेच इट हॅज डायरेक्शन अँड इट हॅज मॅग्निट्यूड. त्याला मूल्य पण असणार आहे आणि डायरेक्शन पण असणार आहे, दिशा पण असणार आहे. म्हणून हे जे आहे इट्स वेक्टर क्वांटिटी, ही जी आहे ती सदिश राशी म्हणून ओळखली जाते. मोमेंटम इज अ वेक्टर क्वांटिटी. आता अजून याचा जर भाग सांगायचं म्हटलं, जर व्हेलोसिटी चेंज झाली, इफ व्हेलोसिटी चेंजेस, जर व्हेलोसिटी बदलली तर त्या ठिकाणी काय बदलेल, मोमेंटम बदलेल. पण मग व्हेलोसिटी कशी बदलेल, जर आपण फोर्स बदलला, मग या ठिकाणी व्हेलोसिटी कॅन बी चेंज्ड बाय चेंजिंग द फोर्स. व्हेलोसिटी जी असते ती कशाने बदलता येऊ शकते, म्हणजे वेग जो असतो तो जे बल आहे प्रवृत्त करणारं बल, त्या बलाने जर व्हेलोसिटी चेंज करता येत असेल देन momentum also can be changed by changing the velocity and changing the force. म्हणजेच मोमेंटम जो आहे तो कसा बदलू शकतो, व्हेलोसिटी, आणि व्हेलोसिटी कसे बदलता येईल, फोर्सने. म्हणून या ठिकाणी the momentum can be changed by applying the force. मग how many force is required, किती फोर्सची गरज असते. मग या ठिकाणी आपल्याला सांगता येईल the force required to change the momentum is depend on, म्हणजेच संवेग जो आहे तो संवेग म्हणजे मोमेंटम, हा संवेग बदलण्यासाठी आवश्यक असणारा जो फोर्स आहे हा फोर्स is depends on the rate at which momentum change. म्हणजे ज्या बदलाने संवेग ज्या दराने संवेग बदलतो त्याच दराने कशाची गरज असते, फोर्सची गरज असते. याचा अर्थ काय आहे, समजा जर तुम्हाला वाटतंय का संवेग जो आहे तो जर दुपटीने बदलायचा असेल, दुप्पट जर करायची असेल त्याची, तर तुम्हाला वापरलेला फोर्स सुद्धा काय करावा लागणार आहे, दुप्पट करावा लागणार आहे. आणि म्हणून मग या ठिकाणी सांगता येतं का हा रेट किती आहे. समजा जर मोमेंटम हा जर आपल्याला 3 पटीने 4 पटीने जर बदलायचा असेल, म्हणजे त्या ठिकाणी मिनिटाला समजा तो दुप्पट झाला पाहिजे, तिप्पट झाला पाहिजे, असं जर तुम्हाला अपेक्षित असेल तर तुम्हाला फोर्स सुद्धा काय करावा लागणार आहे, तेवढाच वापरावा लागणार आहे मिनिटाला दुपटीने किंवा तिपटीने. याचा अर्थ जेवढा तुम्ही कशामध्ये
जो फोर्स आहे त्या फोर्समध्ये बदल कराल तसाच बदल कशामध्ये होईल, मोमेंटममध्ये होईल. म्हणजेच मोमेंटममध्ये जो बदल तुम्हाला आवश्यक आहे तो बदल तुम्हाला करण्यासाठी कशामध्ये बदल करावा लागणार आहे, फोर्समध्ये बदल करावा लागणार आहे. नाउ मोमेंटम इज P इज इक्वल टू मास इंटू व्हेलोसिटी mv याप्रमाणे म्हणता येईल. मग यानुसार मोमेंटमवरती आधारित जो सेकंड लॉ आहे तो आपल्याला पाहायचा आहे. व्हॉट इज सेकंड लॉ? द रेट ऑफ चेंज ऑफ momentum, the rate of change of momentum is directly proportion to the applied force. Is directly proportional to the applied force. म्हणजे संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाला समानुपाती असतो. and the change in momentum occurs in the direction of applied force. संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन प्रयुक्त बलाच्या दिशेने होते. ह्या दोन गोष्टी आहेत ज्या आपल्याला एक्सप्लेन करायच्या आहेत. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आता या ठिकाणी आपण पाहिलंय का, याच्यामध्ये त्यांनी काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जो संवेग आहे त्या संवेग बदलाचा जो दर असतो तो दर त्यांनी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो काय म्हणतो आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, म्हणजे समानुपाती असतो. कुठे? टू द अप्लाइड फोर्स. जे प्रयुक्त केलेलं बल असतं त्या बलाला समानुपाती असतो. म्हणजेच काय, जेवढं बल प्रयुक्त करसाल तेवढाच संवेगामध्ये बदल होणार आहे. जे मगाशी स्पष्ट केलं मी. जर तुम्ही बल प्रयुक्त केलेलं दुप्पट करत असाल तर संवेगामध्ये होणारा जो बदल आहे तो दुप्पट होणार आहे. समजा तुम्ही वापरलेलं बल ताशी काही विशिष्ट याने जर बदलत असाल तर त्याचा संवेगामध्ये होणारा बदल सुद्धा ताशी तेवढाच होणार आहे. म्हणजे संवेग जो आहे तो संवेग आपल्याला कशानुसार बदलताना पाहायला मिळतो, वापरलेल्या जे बल आहे त्या बलाला समानुपाती असतो. एकात वाढ दुसऱ्यात वाढ, एकात घट दुसऱ्यात घट. जर तुम्ही प्रयुक्त केलेलं बल जर कमी केलं तर त्याच प्रमाणात काय होणार आहे, संवेग सुद्धा काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजेच संवेग परिवर्तनाचा दर हा कसा असतो, प्रयुक्त बलाच्या समानुपाती असतो. अँड ऑन द अदर हँड, दुसऱ्या बाजूला द चेंज इन मोमेंटम. आता संवेगामध्ये होणारा जो बदल असतो हा बदल आपला कसा दिसणार आहे, ऑकर्स, घडून येतो. कुठे? इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. ज्या दिशेने तुम्ही काय करणार आहात, बल प्रयुक्त करणार आहात त्याच दिशेने संवेगामध्ये बदल होणार आहे. जर तुम्ही याच्यामध्ये बल जर उजव्या हाताकडून समजा डाव्या हाताकडे जर हे करत आहात, बल प्रयुक्त करणार आहात, तर संवेगामध्ये सुद्धा बदल कसा घडणार आहे, उजव्या हाताकडून डाव्या हाताकडेच घडणार आहे. म्हणजे त्याची दिशा काय असते, समान असते, प्रयुक्त बलाला समानुपाती असते. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी जो सेकंड लॉ आहे तो सांगता येतो की द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शन टू द अप्लाइड फोर्स अँड द चेंज इन मोमेंटम occurs in the direction of applied force. म्हणजे संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाला समानुपाती असतो आणि संवेगामधील परिवर्तन किंवा संवेगामधील बदल हा प्रयुक्त बलाच्या दिशेने घडून येतो असं त्यात आपल्याला सांगता येतं. इफ m is equal to
मास. जर वस्तूचा वस्तुमान काय आहे m आहे, तिचा सुरुवातीचा वेग इनिशियल व्हेलोसिटी इज इक्वल टू u अप्लाइड फोर्स म्हणजे वापरलेलं बल इज इक्वल टू f, प्रयुक्त केलेलं बल f असेल. t टाइम मध्ये म्हणजे टाइम t मध्ये जर तिची व्हेलोसिटी म्हणजे फायनल व्हेलोसिटी अंतिम वेग व्हेलोसिटी जर v असेल तर आपल्याला इनिशियल मोमेंटम म्हणजे सुरुवातीचा संवेग. आता संवेग म्हणजे काय असतो, मास आणि त्या ठिकाणी व्हेलोसिटी यांचा गुणाकार असतो. मग मास झाला m आणि सुरुवातीचा वेग काय आहे u, म्हणजे सुरुवातीचा संवेग बरोबर काय झाला mu. त्याच्यानंतर फायनल मोमेंटम म्हणजेच अंतिम संवेग बरोबर काय होईल मास इंटू व्हेलोसिटी, मग इथं mv. म्हणजे आता पहा सुरुवातीचा मोमेंटम हा mu आणि अंतिम मोमेंटम mv झाला. मग जर आपल्याला चेंज इन मोमेंटम आता रेट जर काढायचा असेल तर वेळेनुसार आपण काढतो, टायमिंग नुसार. मग रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम बरोबर काय असेल चेंज इन मोमेंटम डिवाइडेड बाय टाइम टेकन. म्हणजेच संवेगातील बदल भागिले लागलेला वेळ. मग आता इथे आपल्याला रेट ऑफ चेंज इन मोमेंटम इज इक्वल टू, आता चेंज इन मोमेंटम संवेगामध्ये कसा बदल झालाय, पहिला mu होता आता mv झालेला आहे. मग त्या ठिकाणी mv मायनस mu डिवाइडेड बाय t इज इक्वल टू m याचा कॉमन आहे तो काय घेतला आपण बाजूला घेतला तर v मायनस u डिवाइडेड बाय t. पण v वजा u डिवाइडेड बाय t हे ऍक्सिलरेशनचं सूत्र आहे. बट v मायनस u डिवाइडेड बाय t इज इक्वल टू a आहे. म्हणून संवेग जो रेट ऑफ चेंज इन मोमेंटम संवेग बदलाचा दर बरोबर काय होईल ma. मग आता दुसरी महत्वाची गोष्ट काय पाहिली होती संवेग परिवर्तनाचा दर. मग हा झाला संवेग परिवर्तनाचा दर. हा कसा असतो डायरेक्टली प्रपोर्शन टू अप्लाइड फोर्स, वापरलेल्या बलाला कसा असतो समानुपाती असतो. मग या ठिकाणी रेट ऑफ चेंज इन मोमेंटम इज डायरेक्टली प्रपोर्शन कसा असतो अप्लाइड फोर्स. मग मी इकडे घेतोय अप्लाइड फोर्स हा झाला F इज डायरेक्टली प्रपोर्शन टू कसा असतो रेट ऑफ चेंज इन मोमेंटम. F इज डायरेक्टली प्रपोर्शन टू ma. मग या ठिकाणी F इज इक्वल टू kma. इथं k जो आहे तो आपल्याला काय घेता येईल कॉन्स्टंट स्थिरांक घेता येईल. तर अशा प्रकारे आपल्याला इथं F इज इक्वल टू kma और F इज डायरेक्टली प्रपोर्शन टू ma हे आपल्याला सांगता येतं. जर इथे k इज इक्वल टू 1 इफ k इज इक्वल टू 1 देन मग काय मिळेल आपल्याला F इज इक्वल टू ma. कारण k ची व्हॅल्यू एक घेतल्यामुळे फरक काहीच पडणार नाही. तर अशा प्रकारे F इज इक्वल टू ma आपल्याला मिळते. नाउ two objects of different masses. दोन वस्तू आहेत वेगवेगळ्या मासेसच्या and same force is applied on the two objects having different masses. आता यांच्यावरती अप्लाय केलेला जो फोर्स आहे सेम फोर्स त्यांच्यावरती अप्लाय केलेला आहे. प्रयुक्त केलेलं बल हे समान आहे
समान बल पण वस्तुमान मात्र काय आहेत, वेगळी. इफ सेम फोर्स इज अप्लाइड ऑन द ऑब्जेक्ट ऑफ डिफरंट मासेस, जर समान बल वेगवेगळ्या वस्तुमानाच्या वस्तूंवर जर आपण अप्लाय केलं, देन द लाइटर ऑब्जेक्ट picks up greater speed or velocity. The lighter object picks up greater velocity. म्हणजे जी कमी वस्तुमानाची वस्तू आहे ती काय करते, जास्त वेग प्राप्त करते. and the heavier object picks up less velocity. आणि मग काय होणार आहे, जड वस्तू जी आहे ती काय करणार आहे, कमी हे जो आहे वेग जो आहे तो प्राप्त करणार आहे. इथे हेवियर ऑब्जेक्ट जो आहे तो काय करणार आहे, लेस वेलोसिटी प्राप्त करणार आहे. पण एकंदरीत त्यांचा जो मोमेंटम असणार आहे, चेंज इन मोमेंटम, कारण त्यांचा सुरुवातीचा जर वेग पाहिला तर तो होता 0 होता, कारण ते कशातून सुरुवात केली, त्यांनी विरामावस्थेमधून सुरुवात केली, त्यामुळे सुरुवातीचा वेग त्यांचा 0च होता. मग त्यांच्या याच्यामध्ये मोमेंटम मध्ये झालेला जो बदल असणार आहे तो मात्र कसा असणार आहे, सारखा असणार आहे. म्हणजे तुम्ही जर F गुणिले ma जर केलं, F इज इक्वल टू ma चा जर विचार करत आहे, तर मग या ठिकाणी आपल्याला सांगता येते का त्यांच्या ह्याच्यामध्ये जो लाइटर ऑब्जेक्ट असतो तो जास्त दूरवर जातो पण त्याचा मास कमी असतो, आणि जो हेवियर ऑब्जेक्ट असतो त्याचा मास जास्त असतो पण तो काय होतो, कमी याच्यावरती जातो. म्हणूनच या ठिकाणी काय सांगता येतं का, द फोर्स इज डायरेक्टली proportional to the change in momentum. तर जो फोर्स जो असतो म्हणजे बल हे जे असतं ते कसं असतं, जो संवेग परिवर्तन जे असतं त्या संवेग परिवर्तनाला समानुपाती असतं. जे बल असतं ते संवेग परिवर्तनाला समानुपाती असतं.